हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण पहिलं, सुसंस्कारांचा जीवनावर प्रभाव, याचा भाग चौथा. घरी नोकर बरेच असल्यानं कोणतंच काम आम्हा मुलांना कधी करावं लागलं नाही. पण आमच्या आईनं सर्व कामं प्रत्येकाला करता आली पाहिजेत यावर कटाक्ष ठेवला होता. त्यामुळे कोणतंही काम करताना अडचण येत नाही. शिवाय प्रत्येकानं स्वावलंबी असावं, कुणा वाचून अडता कामा नये, अशी आमची मनोवृत्ती प्रथमपासून तिनं बनवली होती. आता हल्ली नोकर मिळणं कठीण, मिळाला तरी नियमित येणं कठीण, पैसे भरपूर मागणार. यापेक्षा आपणच आपल्या कामाची वाटणी योग्य प्रकारे केल्यास, आपल्याला काही चांगल्या सवयी लावून घेतल्यास, आपली सर्व कामं थोड्या वेळात आपल्याला हवी तशी आपण करू शकू. शरीराला व्यायाम चांगला होईल, प्रकृती चांगली राहील, तक्रारीला वाव राहणार नाही, तोंडाची बडबड नाही, एकांत मिळेल, काही चिंतन घडेल, घरच्यांनाही स्वावलंबनाची सवय होईल, असे बरेच फायदे आहेत. हल्ली विज्ञान युगात बरीच यंत्र उपलब्ध असतात, त्याचा उपयोग करावा. केव्हा तरी आजारी पडलो तर पुढे काय या काळजीनं आत्तापासून नोकरांचा व्याप नको. त्यावेळेला तो नोकर असेलच असं सांगता येत नाही. त्यापेक्षा काही मंडळी प्रेमानं जोडून ठेवावी. आपण त्यांच्या अडीअडचणीला धावून जावं, त्यांची सेवा करावी, तीही निरपेक्ष परमेश्वराची सेवा करतो या भावानं व्हावी. म्हणजे कुणाकडून काही अपेक्षा राहत नाही. अपेक्षा नसेल तर संघर्ष नाही, दुःख नाही, असे विचार त्या वयातच आमच्यात रुजवले होते. कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाता येईल असं शारीरिक मानसिक बल देणारं, स्वावलंबी बनवणारं, निर्भयता निरलसता अंगी बाणवणारं, जिद्द, चिकाटी, वेळेचा सदुपयोग कसा करावा, केवळ स्वतःसाठी जगायचं नसून स्वतः सर्वांगानं तयार होऊन समाजासाठी, राष्ट्रासाठी आपल्या अंगच्या गुणांचा उपयोग करायला हवा, अशा तऱ्हेचं शिक्षण लहानपणीच मिळालं. आईवडिलांच्या रूपानं ते आदर्श जीवन माझ्यासमोर होतं. त्यांनी केलेल्या सुसंस्कारांचा जीवनभर मला उपयोग झाला. पुढच्या जीवनात सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आदर्श परमार्थाचे धडे गिरवतानाही त्या सुसंस्कारांची खूप मदत झाली. लहानपणापासून माझी प्रकृती तशी निरोगी होती. एकदा संधिवातानं मी 2 महिने आजारी होते. त्याही वेळी निमित्त काय झालं कुणास ठाऊक, पण एक दिवस अंगात ताप असताना लंगडीची मॅच खेळायला मी गेले. ताप आहे हे घरात कुणाला कळूच दिलं नाही. मी कॅप्टन असल्यानं मॅच जिंकायची या ईर्षेनं गेले. त्या दिवशी मी खूपच चांगली खेळले, पण घरी आल्यावर दोन्ही पायांचे घोटे सुजले. 2 महिने ते दुखणं चांगलंच भोवलं, पण एरवी प्रकृती तंदुरुस्तच होती. नेमका योग्य सात्विक आहार, भरपूर व्यायाम आणि परमेश्वराची कृपा म्हणा, जीवनात मोठं आजारपण कधी फारसं आलं नाही. आजारी पडल्यानंतर डॉक्टरी उपाय करायचे यापेक्षा आजारीच पडू नये यासाठी काय सांभाळायचं ते सांभाळण्याकडे घरात सर्वांचा कल होता. पुढेही जीवनभर हेच धोरण समोर ठेवून आहार विहार शुद्ध राखण्यावर विशेष भर दिला गेला. नेहमीचं साधं भोजन, दूध, तूप, फळं, घाम येई तो व्यायाम, हे सूत्र होतं. आज इथेच थांबूया. यानंतरचा 5वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.